चलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण गेल्या मागील लेक्चरला प्रॅक्टिस सेट 1.3 कंप्लीट केलेला आहे. आपण जाणार आहोत एका नवीन थेरमकडे. थेरम म्हणजे काय माहिती ना? थेरम म्हणजे प्रमेय. काय म्हणतो आपण त्याला? प्रमेय. कोणतं प्रमेय? मग आता कोणतं प्रमेय आहे? नाही आठवते प्रमेय. ओके, मी सांगतो आता. आपलं प्रमेय आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. काय? समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. इंटरेस्टिंग प्रमेय आहे. ओके, पेपरला प्रमेय विचारलं जातं. कुठं? प्रश्न क्रमांक 3B मध्ये. ओके, आता हे प्रमेय आहे आपलं आजच्या या टॉपिकमध्ये. ओके, प्रमेयाचं विधान वाचा बरं एकदा. काय तर व्यवस्थित. तर दोन त्रिकोण काय असतील? समरूप असतील. तर काय म्हटलंय त्याने? त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. याचा अर्थ काय झाला रे पोरांनो? जर हे दोन त्रिकोण काय असतील म्हणे? समरूप. तर माहिती आपल्याला दोन त्रिकोण समरूप केव्हा असतात? तर त्याच्या संगत बाजू काय असतील? प्रमाणात एकाच प्रमाणात असतील. आणि संगत कोण काय असतील? एकरूप. तर आपण त्या ठिकाणी म्हणतो ते दोघं त्रिकोण समरूप आहेत. आणि आपण दोघं त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी वापर करतो कसोट्यांचा. आपण 3 कसोट्या पाहिल्या. को 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 कसोटी, हिलाच को को कसोटी म्हणतो. दुसरी पाहिली बा कसोटी. आणि तिसरी पाहिली बा 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 कसोटी. म्हणजे तुम्हाला समरूप त्रिकोण आपण कसे दाखवतो हे माहिती आहे. बस त्या आधारे आपण या प्रमेयाला सुरुवात करूया आता. की समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवणार आहात तेव्हा आपण त्याला कारण देतो. प्रश्न सोडवताना काय देतो? कारण. जसं आपण प्रश्न सोडवले तिथं म्हटलं आपण प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार, बरोबर, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास. असं ज्यावेळेस तुम्ही प्रश्न सोडवणार या टॉपिकवरचे, या प्रमेयावरचे, तर तुम्हाला तिथं कारण द्यायचं आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाच्या प्रमेयानुसार. ओके, आपलं प्रमेयाचं विधान आहे जर दोन त्रिकोण समरूप असतील तर, म्हणजे इथून आपलं काय सुरू होणार? साध्य. आणि हे असेल आपलं पक्ष. तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर. मग आता तुम्ही त्रिकोण कोणते घेतात हे तुमच्यावर आहे ना. त्रिकोणांना काय नावं द्यायची हे तुमच्यावर आहे. काही नावं देऊ शकतात तुम्ही कॅपिटल लेटर्समध्ये ए पासून तर झेड पर्यंत. पण जे आपल्याला सोपे वाटतात, जे आपण वारंवार वापरत असतो, त्याच त्रिकोणांची नावं आपण इथं घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी एक काम करतो, दोन त्रिकोण घेऊन टाकतो. हा एक त्रिकोण घेतला मी, हा एक दुसरा त्रिकोण काढला, बरोबर. आता तुम्हाला एक माहिती आहे काय? आपण जनरली जे आहे काय की समरूप त्रिकोणांमध्ये आपण असा अजून एक विचार करतो की त्यांचा जो शेप म्हणतो आपण, शेप कसा असतो? सारखा असतो. पण त्यांची जी साईज असते मात्र ती वेगवेगळी असते. पहा, दोघं त्रिकोण दिसायला कसे वाटतायत तुम्हाला? सारखे. डायरेक्ट कसे वाटतायत? सारखे. पण त्यांची जी साईज आहे ती सारखी का? एक लहान आणि एक काय मोठा, असं लक्षात घ्यायचं आहे,
बरोबर. मग मी यांना काय करतो आता, नावं देऊन टाकतो. समजा मी या त्रिकोणाला नाव दिलं ए बी सी आणि या दुसऱ्या त्रिकोणाला नाव दिलं मी पी क्यू आर. मग पक्ष कोण सांगेल बरं, काय येणार पक्ष यामध्ये? पक्ष काय येणार? पक्ष सांगता येईल का तुम्हाला? काय म्हणणार तुम्ही पक्षामध्ये? सोपं आहे ना बेटा प्रतीक. जर दोन त्रिकोण काय असतील म्हणे, समरूप असतील. दोघं त्रिकोण काय असतील, समरूप. मग मला सांग ना, कोणते दोन त्रिकोण आहे तुमच्याकडे? एक ABC आणि एक काय आहे, PQR. म्हणजे दोघं त्रिकोण काय झाले, त्रिकोण ABC समरूप झाला कोणाशी, त्रिकोण PQR शी. आता तुला साध्य काय करायचंय? साध्य काय करायचं आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. समजा मी त्रिकोण ABC घेतला की नाही, मग त्याचं क्षेत्रफळ मी काय म्हणणार, एरिया ऑफ ट्रायंगल ABC. बरोबर. दुसरा त्रिकोण कोणता घेतला, PQR, त्याचा एरिया काय घेणार मी, एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आणि काय, त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर, म्हणजे असं लिहिणार. समजलं? म्हणजे हा गुणोत्तर घेताना हा काय असेल तुमच्याकडे, अंश, आणि हा काय असेल, छेद. त्याने काय म्हटलेलं आहे रे, ए पुरांनो लक्ष द्या बेटा, त्याने काय म्हटलेलं आहे की या दोघं त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. आता संगत भुजा, एका त्रिकोणाला किती भुजा असतात, 3. दुसऱ्या त्रिकोणाला 3 भुजा, आणि एकाच एक संगती पण मी शिकवलेली आहे तुम्हाला. बरोबर. मग मी पहिल्या त्रिकोणाची जर बाजू घेतली, कोणती घेणार, AB, तिचा काय करणार, वर्ग, छेदात दुसऱ्या त्रिकोणाची बाजू PQ, तिचा काय करणार, वर्ग. संगत भुजांच्या वर्गांच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता याच्यामध्ये सांगा ना, दुसरी बाजू काय, BC, तिचा वर्ग, छेदात QR, तिचा वर्ग, AC, तिचा वर्ग, PR, तिचा वर्ग. हे काय असेल आपण मग, साध्य. समजलं? जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर. पहिली बाजू AB, तिचा वर्ग, म्हणून AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर, BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर, AC वर्ग छेद PR वर्ग. चलो, काही अडचण? हे काय झालं रे आपलं, आता साध्य झालं. आता मला एक सांगा, तुम्हाला हे दोघं जर त्रिकोण पाहिले तर तुम्हाला असं काही तिथं वापरता येणार आहे का, कोणता एखादा गुणधर्म? जसे आपण 4 गुणधर्म पाहिले, आठवत आहे? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या म्हणजे पाया आणि संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात. समान पाया असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे त्यांच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात. समान पाया व समान उंची असलेल्या त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असतात. मला पेपर द्यायचे ना, तुम्हाला नाही. त्यामुळे लक्षात ते मलाच ठेवावे लागतील ना, ते तुम्ही थोडे ना पेपर देणार आहे. शाबास, असं. सो यापैकी एकही जो गुणधर्म आहे तो आपण इथे वापरू शकत नाही. पाया तर आहे आपल्याकडे, पण उंची का, म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय करावी लागेल, रचना. काय करावी लागेल, रचना. शाबास भूषण. मग काय करशील तू रचनामध्ये, सांगता येईल का रचनामध्ये काय करणार? मग मी सांगू मग आता, बघ रे बाळ, आता जो त्रिकोण ABC न बाळ आपण त्याच्यामध्ये न लंब टाकून देऊ.
काय टाकून देऊ? लंब. म्हणजे इथून मी याच्यावरती हा काय टाकून देतो? लंब. इथून मी याच्यावरती बी काय टाकतो? लंब टाकतो. बरोबर. मी याला एक काम करतो ना, मग याला मी यम नाव देतो आणि याला मी नाव देतो यान. म्हणजे हा काय झाला आता? लंब. हा बी काय झाला? लंब. ही झाली रचना. बरोबर. मग आपण काय म्हणणार? रेख काय? दोघं म्हणायचे असेल तर तुम्ही दोघं म्हणू शकतात की त्रिकोण ABC मध्ये, पण डायरेक्ट आपण काय म्हणतो? ड्रॉ म्हणजे काढा. बरोबर. म्हणजेच मी काय म्हणणार? रेख यम लंब बाजू कोणती आहे? BC असा काढा की. कसा काढा की? मग असा. बरोबर भूषण. म्हणजे त्याला म्हणशील तू काय? B', M', C. आणि रेख दुसरा कोणता रे? तिकडे रेख PN लंब कोणावर? बाजू QR असा असा काढा की. कसा काढणार मग? Q', N', R. चलो ओके. आता आपली ही काय झाली? मग रचना पण झाली. आता कुठं जाणार? बरोबर. घेता येईल सिद्धता. पहिल्यांदा तर सिद्धताकडे जाताना जो आपल्याला क्ल्यू दिलेला असतो, याचा अर्थ काय? जे पक्षात दिलेलं असतं ना त्याच्याप्रमाणे जायचं शक्यतो. सुरुवात करायची एक जस्ट. ओके. मग मी काय म्हणणार? काय दिलंय बरं मग मला? दोघं त्रिकोण काय दिले मला? समरूप दिले आहेत. कोणते दोघं त्रिकोण? त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. याला मी काय म्हणून देणार? पक्ष. काय माहिती तुम्हाला? समरूप त्रिकोण जर असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, संगत कोण एकरूप असतात. ते दाखवून देऊ ना सर आपण पहिल्यांदा. काय? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, समरूप त्रिकोणांचे संगत कोण एकरूप असतात. लक्ष दे रे ऋषी. आता काय मशीन बाळा? पहिला घेणार मी कोणता? AB. मग AB छेद मी काय म्हणणार? PQ. बरोबर. दुसरी बाजू कोणती घेणार याची? BC छेद काय म्हणणार मी? QR. बरोबर. तिसरी बाजू काय म्हणणार? AC छेद PR. याला देऊन टाका समीकरण नंबर 1 आणि इकडे कारण घेऊन टाका काय? समरूप काय? त्रिकोणांच्या. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू कशा असतात मग? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. हे आपलं पहिलं त्या ठिकाणी एक कारण आलं. समजलं? आता मी काय करणार? काय पुढे जाणार? मग पुढे बघा. आता आपल्याला आहे ना काय आकृत्यांची तिकडे बी गरज पडणार आहे. बरोबर. आपण एक साध्या त्या ठिकाणी एक समजण्यासाठी फक्त काय काढून घेऊ? आकृत्या. बघ असा हा काय होता आपल्याकडे? ABC ट्रायंगल. त्याच्यावर हा काय होता? लंब. हा दुसरा ट्रायंगल होता कोणता? बरोबर. दुसरा ट्रायंगल काय होता आपल्याकडे? P. हा S. हा P, हा Q आणि हा R. याच्यावर आपण काय टाकला होता? लंब. असं होतं आपल्याकडे समजण्यासाठी. लक्षात घ्या. आता मला एक सांगा ना पोरांनो, काय की समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू आपण काय दाखवल्या? प्रमाणात. दुसरा एक गुणधर्म काय माहिती आपल्याला? समरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात? एकरूप असतात. बरोबर. मग आता मला जर उंची मिळवायची असेल या प्रश्नामध्ये, म्हणजेच या प्रमेयामध्ये आपल्याला पाया लागणार, उंची लागणार. कारण पाया लागेल ना आणि उंची बी लागेल. मग याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल पुढे? बघ लक्षात घ्या. पुढे आपल्याला हा एक त्रिकोण घ्यावा लागणार आहे.
दिसतोय का? हे दोघं त्रिकोण आपल्याला घ्यावा लागणार आहे. आपल्याकडे सध्या तरी कोणते दोन त्रिकोण आहे? एक आहे त्रिकोण ABC आणि एक आहे त्रिकोण PQR. या समरूप त्रिकोणांचे संगत कोण काय असतात? एकरूप ना. मग मी पहिले कोण कोणता घेऊन टाकतो. म्हणून कोण कोणता घेणार आपण? ABC. कोणता कोण घ्यायचा? ABC. कोण ABC एकरूप कोण कोणता असेल? PQR. बरोबर. याला कारण काय देणार तुम्ही? एकरूप त्रिकोणांचे कोणते कोण? संगत कोण. सॉरी, एकरूप नाही, काय म्हणणार? यस, बेजात ठेवायचं. बोलत जा जरा, समजतं तुम्हाला. आता प्रकरण संपणार आहे आज. समरूप त्रिकोणांचे काय म्हणणार तुम्ही? संगत कोण. चला, काही अडचणीपर्यंत कोणाला समजलं? मग आता काय, मी या कोणांचे नावं बदलवून टाकतो. आता कोणांची नावं काय करतो? बदलवून टाकतो. म्हणजेच मी काय म्हणणार, आता जो कोण मी ABC घेणार होता, कोणता घेणार होता? ABC. त्याला कोणता घेणार मग मी जगे आता? ABM. आणि त्याला काय घेणार? PQN. कोण ABM एकरूप कोण कोणता? PQN. याला देऊन टाका समीकरण नंबर 2. आणि कारण द्यायचं असेल तर काय म्हणणार तुम्ही? P', M', C. आणि तिकडे काय होता? Q', N', R. रचना म्हटलं तरी चालेल. आता जे दोन कोण घेतले आपण प्रतीक उषा भाऊ, तर त्यांनाच आता त्रिकोण बनवायचे. काय बनवायचे? त्रिकोण. मग आता काय म्हणणार तुम्ही? बोला. त्रिकोण कोणता? ABM. आणि दुसरा त्रिकोण कोणता घेणार? PQN. कारण मला तिथं उंची मिळवायची ना. काय मिळवायची? उंची. कारण या त्रिकोणाची उंची काय आहे? AM. आणि या त्रिकोणाची उंची काय आहे? PN. लक्षामध्ये. मग आता काय करणार? या दोघं त्रिकोणांना समरूप दाखवून द्या. दोघं त्रिकोणांना काय दाखवणार तुम्ही? समरूप. कोणती कसोटी वापरता येईल? जी दिलेली असेल त्या आकृत्यांवरून आपल्या जी लक्षात येणार ती कसोटी आपण वापरणार. पहिला कोणतं भेटून गेला ना रे तुम्हाला? कोणता? कोण ABM एकरूप कोण कोणता भेटला तुम्हाला? PQN. कितीवरून घेणार त्याला मी? त्याला मी घेणार 2 वरून. कितीवरून घेणार? 2 वरून. दुसरा मी काय घेणार आता? काटकोन दिसतो आहे. काय दिसतोय? काटकोन. कोण कोणता? AMB एकरूप कोण कोणता म्हणणार मी? PNQ. प्रत्येकी किती रे? यस, प्रत्येकी 90°. दोघं त्रिकोण काय झाले आता? समरूप. कोणत्या कसोटीनुसार? यस, त्रिकोण ABM समरूप त्रिकोण झाला कोणाशी? PQNशी. कारण काय देणार तुम्ही? समरूपतेची कोणती कसोटी? कोको कसोटी. आणि इथे पण आपल्याला एक गुणधर्म माहिती आहे. काय? की समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात? प्रमाणात असतात. समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय असतात? प्रमाणात. मग याची बाजू कोणती येणार? AB. कोणती येणार? AB. AB छेद काय म्हणणार? PQ. बरोबर. याची दुसरी बाजू काय येणार? BM. BM छेद काय म्हणणार? QN. बरोबर. याची तिसरी बाजू काय येणार? AM छेद काय म्हणणार? PN. समीकरण नंबर किती देणार? 3. कारण काय देणार? समरूप त्रिकोणांच्या काय? समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू काय म्हणणार? संगत बाजू कशा असतात? प्रमाणात असतात. मिळाली का उंची? पहा आता. मिळाली. कोणती उंची तुमच्याकडे? AM आणि PN आहे. दिसते का? पहिल्या त्रिकोणाची उंची काय तुमच्याकडे?
काय आहे एम, आणि दुसऱ्या त्रिकोणाची उंची काय तुमच्याकडे पी एन. मिळाल्या की नाही उंची आता. मग आता आपल्याला त्यांना समान दाखवाव्या लागतील. बघ आता तुम्ही जर पहिलं जर विधान पाहिलं आपलं, जिथं आपण दिलेले दोन त्रिकोण समरूप दाखवले होते, आठवत आहेत? समीकरण नंबर कुठे? 1 मध्ये रितेश शिंदे. तिथे काय होतं आपल्याकडे? ए बी छेद पी क्यू बरोबर काय होता? बी सी छेद क्यू आर बरोबर काय होता? ए सी छेद पी आर होतं. इकडे काय? ए बी छेद काय पी क्यू आहे बरोबर पी एम छेद क्यू एन बरोबर ए एम छेद पी एन. आपल्याला काय पाहिजे आहेत? पाया आणि उंची बरोबर. मग आता याच्यामध्ये ए बी छेद पी क्यू आहे, याच्यामध्ये बी कोण आहे? ए बी छेद पी क्यू बरोबर. मग आता ए बी छेद पी क्यू या दोघांशी समान आहे. इकडचा ए बी छेद पी क्यू या दोघांशी काय समान आहे. जसं तुम्ही गुणधर्म पाहिले, समरूप त्रिकोणांचे गुणधर्म: परावर्तनता, सममितता, संक्रामकता. संक्रामकतामध्ये आपण काय शिकलो? जर पहिला त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप समरूप आणि दुसरा त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप, तर पहिला त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असतो. मग तसा लक्ष दे भाऊ, तसा ए बी छेद पी क्यू या सगळ्यांशी काय आहे? बरोबर आहे. आणि इकडे बी कोण आहे? ए बी छेद पी क्यू हा यांच्याशी समान आहे. त्याचा अर्थ सगळे 6चे 6 गुणोत्तर समान झाले. 6चे 6 गुणोत्तर काय झाले? समान. कारण इकडे ए बी छेद पी क्यू आहे, हा यांच्याशी समान आहे. तोच ए बी छेद पी क्यू इकडे समान आहे, म्हणजे दोघं काय झाले? समान झाले. ए बी छेद पी क्यू बरोबर ए बी छेद पी क्यू. अरे हा समान आहे की नाही यांच्याशी? तोच इकडे यांच्याशी समान आहे. म्हणजे याच्याशी जे समान असतील ते त्याच्याशी समान असतील, म्हणजे ते सगळे एकमेकांशी काय झाले आता? समान. 6ची 6 गुणोत्तर काय झाली आता? समान. पण 6 गुणोत्तराची गरज आहे का? नाही. आपण 3च गुणोत्तर घेणार. किती गुणोत्तर घेणार? 3च गुणोत्तर. कोणकोणते घ्यायचे आता लक्षात घ्या, ज्यांची आपल्याला गरज आहे. मग कितीवरनं? समीकरण 1 व समीकरण 3. 2 नाही रे, लक्ष दे. समीकरण 1 व समीकरण 3 वरून मला ए बी छेद पी क्यू लागणार, कारण तोच तर समान आहे. जो समान आहे तोच तर घ्यावा लागेल ना, नाहीतर मग जो समान नसेल त्याला जर तुम्ही घेतला नाही तर मग ते समान कसे दाखवणार? समजते? म्हणून जो समान आहे तो घेऊन टाका पहिले. कोण आहे मग समान? ए बी छेद पी क्यू याला घेतला मी, ए बी छेद पी क्यू बरोबर. मी काय म्हटलं समजलं ना पोरांनो? जो समान आहे त्याला तुम्हाला दाखवावा लागेल. त्याच्यानंतर मला कोण लागणार आहे? पाया. मग पहिल्या त्रिकोणाचा पाया कोण आहे? बी सी. दुसऱ्या त्रिकोणाचा पाया क्यू आर. त्यांचं गुणोत्तर काय येणार मग? बी सी छेद क्यू आर बरोबर. नंतर मला काय लागणार आहे? उंची. काय लागणार? उंची. उंची पहिल्या त्रिकोणाची एम, दुसऱ्या त्रिकोणाची पी एन, आणि याला देऊन ठेवा समीकरण नंबर 4 बरोबर. आता माझ्याकडे काय येऊन गेले? पाया बी आले, माझ्याकडे उंची पण येऊन गेल्या, आणि ते एकमेकांशी काय आहेत आता? समान आहे. मग मला आता पाया आणि उंची दाखवायची आहे. त्याच्यानंतर मला जे साध्य करायचं आहे की त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर. आता आपण जे साध्य करत आलो, आपण इथं कुठेही त्रिकोणांचे क्षेत्रफळांचे गुणोत्तर घेतले का? इथे आहे का त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर? जसं की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. असं घेतलंय का आपण? कुठं नाही घेतलेलं आहे. मग ते कसं आणणार तुम्ही? बोला मग. काय वापरणार? प्रमेय वापरतात का गुणधर्म वापरतात? पण ते तर आणावं लागेल ना. त्याच्याशिवाय कसं तुम्हाला दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळेल? कसं मिळणार?
मला जर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर मिळवायचं आहे तर तुम्ही कसं मिळवणार ते? पहिला गुणधर्म काय? वाचानं पहिला गुणधर्म काय? प्रकरण सुरू झालं तेव्हा काही लक्ष नाही देत, नसतं अभ्यास नाही करत काही पोऱ्या घरी, नुसते येता जाता घरी. काय पहिला गुणधर्म? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. समजलं? मग मी आता तो गुणधर्म घेणार प्रत्येक, हे अभ्यास नाही करत. म्हणून इथे काय म्हणशील आता? म्हणून काय? दोन त्रिकोणांच्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या काय रे? संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. काय म्हणणार? गुणोत्तरा एवढे असते. घ्यायचं मग. घ्यायचं का मग आता? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. घेऊ मग आता? चलो आता मग परत आपण एक समजण्यासाठी दोघं त्रिकोण इकडे बाजूला आपण दाखवून देऊ. बरोबर? हा एक त्रिकोण कोणता असेल तुमच्याकडे? हा ए, हा बी. ओके, बरोबर. असे आपण काय काढले? दोघं त्रिकोण काढले समजा. बरोबर? समजण्यासाठी लक्षात घ्या. हा कशासाठी? फक्त समजण्यासाठी लक्षात घ्या. हा काय असेल? ए, हा बी, हा सी, हा पी, हा क्यू, हा आर. याची उंची काय होती? एम. आणि ही उंची काय होती त्याची? एन. बरोबर? घेतले का आपण दोघं त्रिकोण? घेतले म्हणजे आपण गुणधर्म लिहिला. आता मग त्याला कसा दाखवणार? तर इथं म्हणणार मी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर. काय म्हणणार मग? दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते. मग हिचा पाया काय असेल? BC. उंची काय असेल? AM. याचा पाया काय असेल? QR. आणि उंची काय असेल? PN. बरोबर? आता मला काय पाहिजे रे? बघ आता मला जे साध्य करायचंय त्याच्यामध्ये गुणोत्तर मला मिळून गेला. आता मिळालं ना? आता मला बाजूंच्या वर्गाचं गुणोत्तर मिळवायचंय. त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाचं काय मिळवायचंय? गुणोत्तर. मग ते तुम्ही कसं मिळवणार? आता एक लक्षात घ्या, इथे तो तुमच्याकडे यांना सेपरेट करून घ्या वाटल्यास. BC छेद काय म्हणा? QR गुणेला AM छेद काय म्हणणार तुम्ही? PN. बरोबर? आपण काय म्हणणार? BC छेद QR आणि गुणेला. मग मी जर परत इथं BC छेद QR आणला तर मला गुणाकार करता येईल. BC गुणेला BC, BC चा वर्ग
क्यू आर गुणिला क्यू आर क्यू आरचा वर्ग. आता माझ्याकडे एम छेद पी एन आहे. एम छेद पी एन मला पाहिजे का? नाही. मग एम छेद पी एन शी कोणी इक्वल आहे का? हे पहा, दिसलं का तुम्हाला इथं? हा कोण आहे? ए बी छेद पी क्यू आहे. कोणाशी इक्वल आहे? बी सी छेद क्यू आर शी. हा कोणाशी इक्वल आहे? ए एम छेद पी एन शी. म्हणजे सगळे एकमेकांशी काय आहेत? इक्वल आहेत. सगळे एकमेकांशी काय आहेत? समान आहेत. मग मला ए एम छेद पी एन नको आहे. आता मला काय पाहिजे? बी सी छेद क्यू आर. हा याच्याशी काय झाला? समान. समीकरण 4 वरून मी काय करणार? आता पहा, समीकरण 4 वरून मी काय करणार? याची किंमत सुद्धा काय घेऊन टाका? बी सी छेद क्यू आर. आणि याला मी किती वरनं म्हणणार? 4 वरून. मग आता यांचा मी काय करणार? गुणाकार. मग बी सीने बी सीला गुणा, अंशाने अंशाला, छेदाने छेदाला. बी सी गुणेला बी सी काय झाला? बी सी वर्ग. आणि छेदात क्यू आर गुणेला क्यू आर क्यू आरचा वर्ग. आणि म्हणून आपल्याकडे काय मिळालं आता? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर बी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग. याला देऊन टाका वाटल्यास समीकरण नंबर 5. आलं तुमच्याकडे आता एक साध्य. पण याच्याशी समान तुम्हाला कोण पाहिजे अजून? ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. बरोबर. दुसरं काय आहे? ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग. आपल्याकडे काय मिळाला? पी सीचा वर्ग छेद क्यू आरचा वर्ग. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता आता हे सगळे एकमेकांशी कसे समान आहे? बी सी छेद क्यू आर कोणाशी समान आहे? ए एम छेद पी एन शी. ए एम छेद पी एन कोणाशी समान आहे? ए बी छेद पी क्यू शी. मग मी ते करू शकतो ना? काय करू शकतो मी आता? बी सी छेद क्यू आरच्या ऐवजी काय म्हणणार? ए बी छेद पी क्यू गुणिला ए एम छेद पी एनच्या ऐवजी काय म्हणणार? ए बी छेद पी क्यू. किती वरनं दाखवणार मी? हा 4 वरूनच. यांचा काय केला? गुणाकार. यांचा बी काय केला? गुणाकार. ए बीचा वर्ग छेद काय येणार? पी क्यूचा वर्ग. म्हणून आपण काय म्हणू? त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की. काय म्हणणार? त्याचप्रमाणे. इतकं सगळं काढण्याची गरज आहे का आता? नाही. तुम्हाला समजले ना सगळ्या किमती कशा आहे? त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की. सगळं जर किमती सारख्या आहेत तर या पद्धतीने तुम्ही दाखवू शकतात. पण ते आलं कसं? ते या पद्धतीने. सगळे काय आहेत? समान आहेत. मग तुम्ही त्यांना बदलवू शकतात. जसं बी सी छेद क्यू आर ऐवजी काय घेतला? ए बी छेद पी क्यू. एम छेद पी एन ऐवजी काय घेतला? ए बी छेद पी क्यू. कारण समीकरण 4 मध्ये ते सगळे कसे समान. कळलं? यस. त्याचप्रमाणे सिद्ध करता येईल की काय? एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर ए बीचा वर्ग छेद पी क्यूचा वर्ग. आणि काय? परत तिसरं एरिया ऑफ ट्रायंगल काय म्हणणार? ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग. याला देऊन टाका समीकरण नंबर 6. आता तुम्ही म्हणणार सर ए बी छेद पी क्यू घेतला गुणिला ए बी छेद, मग ए सी छेद पी आर कसा आणणार? तसाच. कारण 6 गुणोत्तर समान आहे ना आपल्याकडे. किती गुणोत्तर समान आहे? 6. हे बघितलं कुठं होता? पहिल्या समीकरणामध्ये आहे पहा. हा पा ए सी छेद पी आर बी समान आहे की. बरोबर. मग आपण काय करणार? ए सी छेद पी आर ए बी छेद पी क्यू शी बी काय आहे? समान. मग मी इथे काय करणार? बी सी छेद क्यू आरच्या ऐवजी काय घेणार आता? ए सी. ए सी छेद पी आर. एच्या ऐवजी बी काय घेणार? ए सी छेद पी आर. काय करणार? गुणाकार. ए सीचा वर्ग छेद पी आरचा वर्ग.
दॅट्स इट. लक्षामध्ये. आणि मग आता तुम्ही म्हणा कितीवरनं, समीकरण 5 व 6 वरून. काय म्हणणार, समीकरण 5 व 6 वरून. कारण इथे काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद PQR आहे. इथं काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद PQR. इथं काय, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद PQR. जर डाव्या बाजू समान झाल्या तर उजव्या बाजू बी काय होतील, समान. पण मी आताच सांगितलं तुम्हाला, आपल्याकडे कोण समान होता, AB छेद PQ. जो समान आहे सगळ्यांमध्ये त्याला घ्यायचाच ना. जो सगळ्यांमध्ये काय आहे, समान, त्याला घ्यावाच लागेल ना. तर मी पहिल्यांदा बोललो की ज्याच्यामुळे समान झाले तोच नाही घेतला तर ते समान कसे होतील. ज्याच्यामुळे ते काय झाले, समान, आणि त्यालाच तुम्ही घेतला नाही तर ते समान होतील का, नाही. मग इथे डाव्या बाजू काय झाल्या, समान. तर डाव्या बाजू समान झाल्या म्हणून उजव्या बाजू बी काय झाल्या, समान. पण इथे आपल्याला साध्य जसं करायचं त्याप्रमाणे घेणार, कारण डाव्या बाजूत गुणोत्तर आपल्याला घ्यायचंच आहे ना. म्हणजेच याचा अर्थ मी काय म्हणणार आता, समीकरण किती, 5 व 6 वरून. समीकरण 5 व 6 वरून सगळे जे गुणोत्तर आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर AB वर्ग छेद PQ वर्ग बरोबर BC वर्ग छेद QR वर्ग बरोबर AC वर्ग छेद PR वर्ग. आणि हेच आपलं काय असेल, साध्य. ओके, कळला थेरम. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके.